नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आजच्या मराठी व्याकरणाचे जे प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर बघा, आता आपण पाहतो आहे की MPSC कंबाईंड मुख्य परीक्षा आता अतिशय अशी तोंडावर आलेली आहे बघा मित्रांनो. आणि हे सर्व लक्षात घेऊन या ठिकाणी आपण विदर्भ आयच्या प्लॅटफॉर्मला या ठिकाणी MPSC कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षेसाठी जे टॉपिक महत्त्वाचे आहे मराठी व्याकरणाचे, मराठी शब्दसंग्रहाचे, त्यामध्ये साहित्यावर येणारे प्रश्न, तर या सर्व प्रश्नांची आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला व्हेरायटी किंवा जे प्रकार आहेत किंवा टॉपिक आहेत, ठीक आहे, की जेणेकरून हे टॉपिक सर्व टॉपिक आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील बघा मित्रांनो. ठीक आहे, असे संभाव्य प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत किंवा काही PYQ यामध्ये ॲड केलेले आहेत की ज्याचा तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये या ठिकाणी फायदा होणार म्हणजे होणार बघा मित्रांनो. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपण पाहतो, मागे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअरिटी थोडी दिली होती. ठीक आहे, की जेव्हा आपण पाहतो मुख्य परीक्षेमध्ये आपला जो मराठी विषय आहे मित्रांनो, तर आपल्याला एकूण 50 प्रश्नांसाठी विचारला जातो बघा. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा 50 क्वेश्चनसाठी 100 प्रश्न, 100 गुण 50 प्रश्न, बरोबर आहे. या 50 प्रश्नांपैकी आपण पाहतो की मराठीमध्ये व्याकरण आहे बघा मित्रांनो. ठीक आहे ना, व्याकरण आहे, त्यानंतर शब्दसंग्रह आहे. ठीक आहे, शब्दसंग्रह, त्यानंतर काही साहित्यावर प्रश्न येत असतात बघा, साहित्यिक, टोपणनावे, त्यांचे ग्रंथ, काव्यसंग्रह, ठीक आहे, यावरती, आणि सोबत उतार्यावर सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो बघा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सर्वच टॉपिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्याकरण, शब्दसंग्रह, साहित्यिक, ठीक आहे, अशा प्रकारे सर्व क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, आणि पुढील काही व्हिडिओजमध्ये आपल्याला उतार्यावर संदर्भात सुद्धा आपल्याला काही प्रश्न बघायचे आहेत पहा. ठीक आहे, तर मित्रांनो सुरू करूया आपल्या लेक्चरला. ठीक आहे, बघा खूप छान प्रश्न या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत बघा. तर पहिला प्रश्न आपल्याला दिसतो आहे वर्णमालेमधील स्वर या टॉपिकवर बघा. ठीक आहे, तर मराठी वर्णमाला एकूण 52 वर्णांची आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आणि या प्रश्नांमधून, ठीक आहे, बघा एकच प्रश्न आणि सर्व स्वर या ठिकाणी आपण क्लिअर करणार आहोत बघा. ठीक आहे, तर काय म्हटलंय पहा, स्वरांचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांच्या व्याख्या सुद्धा दिलेल्या आहेत, तर त्यापैकी योग्य जोड्या या ठिकाणी आपल्याला जुळवायच्या आहे बघा. ठीक आहे, तर गट अ मध्ये स्वरांचे प्रकार दिलेले आहेत आणि गट ब मध्ये, ठीक आहे, त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाला कमीत कमी आपण 10 ते 15 सेकंद या ठिकाणी देणार आहोत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर देण्यासाठी देणार आहोत बघा. ठीक आहे, आणि लगेच मग याचं डिटेल ॲनालिसिस आपण या ठिकाणी करूया. ठीक आहे, चला बघा, तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर आणि फास्टमध्ये उत्तर द्यायचं आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, कारण मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला मराठीचा वेळ वाचून इंग्लिश विषयाला आपल्याला द्यायचा असतो बघा मित्रांनो. 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात, ज्यामध्ये 50 प्रश्न मराठीचे, 50 प्रश्न इंग्लिश विषयाचे असतात बघा. ठीक आहे, चालेल मित्रांनो, तर पहा फास्टमध्ये उत्तर सांगायचं आहे. ओके, चला ओके. तर बघा या ठिकाणी दिले आहे दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. ठीक आहे, तर असे स्वरांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. पहा बघा, चला पहा, जेव्हा आपण मराठी वर्णमाला बघतो मित्रांनो, पहा मराठी वर्णमाला, बघा मराठी वर्णमाला जेव्हा आपण पाहतो तर त्यामध्ये आधुनिक वर्णमाला आपली 52 वर्णांची आहे, ज्यामध्ये आपण बघतो आहे की स्वर किती आहे मित्रांनो, तर स्वर एकूण 14 आपल्याला पाहायला मिळतात. स्वरादी जर पाहिले तर या ठिकाणी स्वरादी आपल्याला दिसतात की एकूण 2 स्वरादी आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर बघा व्यंजन, ज्याला स्वरांत असं म्हणतात किंवा परवर्ण असं म्हणतात, ठीक आहे, संस्कृतमध्ये त्यांना हल असं म्हणतात बघा. ठीक आहे, तर ते किती आहेत, 34 आहेत. आणि त्यानंतर बघा संयुक्त व्यंजनं, ठीक आहे, यांचासुद्धा आता वर्णमालेमध्ये समावेश होतो बघा मित्रांनो. ठीक आहे, तर एकूण किती आहे, 2. तर असे एकूण 52 वर्ण आपल्याला पाहायचे असतात. आता आपला प्रश्न कशावर आहे मित्रांनो, बघा आता स्वरावर आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर एकूण 14 स्वर आहे, अ आ, ऱ्स्व ई, दीर्घ ई, ऱ्स्व उ, दीर्घ उ. ठीक आहे, अ आ उ उ ई ई, बरोबर आहे. ठीक आहे, येत आहे लक्षात, अ आ ई ई उ उ, रू आणि रू, ए या ऐ, ओ अ औ. ठीक आहे, तर अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी स्वरांचे प्रकार पाहायला मिळतात. तर मित्रांनो बघा या ठिकाणी सजातीय स्वर, विजातीय स्वर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा. मग जेव्हा आपण वर्णांची उच्चारस्थाने पाहतो बघा, ठीक आहे, तर तेव्हा आपल्याला या 2 व्याख्या या ठिकाणी प्रामुख्याने क्लिअर होतात. ठीक आहे, सजातीय कशाला म्हणतात किंवा विजातीय कशाला म्हणतात बघा मित्रांनो, ऱ्स्व कशाला म्हणतात किंवा दीर्घ कशाला म्हणतात. तर ऱ्स्व स्वर म्हणजे काय, तर स्वरांचा उच्चार करताना लागणारा कालावधी हा कमी असतो, त्याला ऱ्स्व स्वर असं म्हणतात. ज्याची एक मात्रा असते त्याला ऱ्स्व स्वर असं म्हणतात. दीर्घ स्वर म्हणजे काय मित्रांनो, बघा तर दीर्घ स्वर म्हणजे काय, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना, ज्या स्वराचा उच्चार करताना ऱ्स्व स्वरापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो, ज्याची 2 मात्रा असतात बघा, त्याला काय म्हणतात, दीर्घ स्वर असं म्हणतात. आता बघा सजातीय आणि विजातीय, बघा काय म्हटलेलं आहे की सजातीय
आणि विजातीय स्वर बघा असे सुद्धा दोन प्रकार पडतात, सजातीय आणि विजातीय स्वर. सजातीय म्हणजे काय तर एकाच उच्चारस्थानातून निर्माण होणारे स्वर म्हणजे सजातीय स्वर. जसं अ, आ, ई, उ, ऊ याला आपण काय म्हणतो सजातीय, एकाच उच्चारस्थानातून निर्माण होत आहे. आणि विजातीय म्हणजे काय जसं अ, ई, उ, ए बरोबर आहे, असे खूप सारे विजातीय स्वर तयार होतात. मग भिन्न उच्चारस्थानातून निर्माण होणारे स्वरांना काय म्हणतो आपण तर विजातीय स्वर असं या ठिकाणी म्हणतो बघा. आणि त्यावरच हा प्रश्न आपल्याला दिसतो मित्रांनो. पहा, दीर्घ स्वर म्हणजे काय तर काय दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर, एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर. ठीक आहे, तर स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो, ज्याला दीर्घ स्वर असं म्हणतात बघा. काय म्हटलं दीर्घ स्वर म्हणजे काय स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ त्याला दीर्घ स्वर म्हणायचं. अ ला काय लागेल 3, अ ला 3 2 ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन 1 ऑप्शन 2. मग 3 आणि 4 येणार का नाही, ऑप्शन डायरेक्ट कट करायचे बघा, वेळ वाचवायचा आपल्याला परीक्षेमध्ये. ठीक आहे, त्यानंतर संयुक्त स्वर म्हणजे काय मित्रांनो बघा, तर संयुक्त स्वर आपण पाहतो किती आहेत बघा, ए, ऐ, ओ आणि औ असे आपल्याला संयुक्त स्वर किती दिसतात 4 दिसतात बघा. ए हा स्वर कशापासून तयार झाला अ प्लस ऱ्स्व ई किंवा दीर्घ ई. ऐ हा स्वर कशापासून तयार झाला अचं फक्त आ करा. ठीक आहे, ऱ्स्व ई किंवा दीर्घ ई जसंच्या तसं. ओ जर म्हटलं तर अ प्लस ऱ्स्व उ किंवा दीर्घ उ आणि औ म्हटलं तर आ प्लस ऱ्स्व उ किंवा दीर्घ उ. बघा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे की संयुक्त स्वर दोन स्वरांपासून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात. ठीक आहे, दोन स्वरांपासून एकत्र येऊन बनलेले स्वर ज्याला आपण काय म्हणतो संयुक्त स्वर. मग संयुक्त स्वरांना काय ब ला 4, मग ब ला 4 बघा, ब ला 4 या ठिकाणी आहे. ठीक आहे, अ ला 3 या ठिकाणी आहे, म्हणजे करेक्ट उत्तर कोणतं येणार आहे आपलं ऑप्शन नंबर 2 येणार आहे बघा. ठीक आहे, बरोबर उत्तर. बघा मित्रांनो काय म्हटलं की सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर, क ला 1 क ला 1 अगदी बरोबर. आणि विजातीय म्हणजे भिन्न उच्चारस्थानातून निर्माण होणारे स्वर किंवा निघणारे स्वर म्हणजे याला आपण काय म्हणतो विजातीय स्वर असं म्हणतो बघा मित्रांनो. ठीक आहे, आणखी बघा पहिले स्वरांची संख्या ही किती होती 12, परंतु अलीकडे आपण पाहतो की स्वरांची संख्या किती झालेली आहे मित्रांनो तर आता पाहतो आपण 14 आहे. ठीक आहे, इंग्रजीतून मराठी आलेले जे स्वर आहेत 2 स्वर या आणि अ हे इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेले आहे, ज्यांना आपण आदत्त स्वर म्हणतो. असे एकूण 14 स्वर आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे असतात बघा. ठीक आहे, तर स्वरांवर आलेला हा एक PYQ आहे बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बघा मित्रांनो. ठीक आहे, चला पाहूया दुसरा प्रश्न मित्रांनो. बघा या ठिकाणी सामासिक शब्द विचारलेले आहेत. खालील सामासिक शब्द आणि त्याचा समास यांच्या काय जोडायच्या आहे योग्य जोड्या जुळवायच्या आहे बघा. ठीक आहे, तर एकीकडे दिलेला आहे बघा तुम्हाला सामासिक शब्द, दुसरीकडे आपल्याला प्रकार उपप्रकार या ठिकाणी दिलेले आहेत बघा. ठीक आहे, बघा काय म्हटलंय सर्व 4ही ऑप्शनमध्ये तत्पुरुष समास आहे. षष्ठी तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष आणि तृतीय तत्पुरुष. ठीक आहे, म्हणजे काय तर या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष समासामधील हे सर्व शब्द आपल्याला दिलेले आहेत. जेव्हा आपण मित्रांनो समास पाहतो, समास म्हणजे काय शब्दांची काटकसर करून तयार केलेला शब्द म्हणजे समास. 2 पूर्ण शब्द अर्थपूर्ण शब्द फक्त जवळ ठेवले जातात. ठीक आहे, त्यापासून एक शब्द तयार होतो ज्याला आपण काय म्हणतो समास. ठीक आहे, जसं आपण म्हणतो ना की चक्र हा एक शब्द आहे आणि पाणी हा एक शब्द आहे बघा. ठीक आहे, 2 शब्द जवळ ठेवलेत, एक तिसरा शब्द तयार होतो चक्र पाणी. बघा येत्या लक्षात बरोबर. ठीक आहे, याला आपण काय म्हटलेलं आहे समास असं म्हटलेलं आहे. आता बघा काय म्हटलं आहे प्रेमवश, देवपूजा, वनभोजन, क्रीडांगण. तर समासामध्ये एक शब्द महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुम्हाला विग्रह करता आला पाहिजे बघा शब्दाचा. ज्या विद्यार्थ्यांना समासाचा विग्रह करता येईल ना अशा विद्यार्थ्यांना समासाचा एकही प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, समासाचे आपण मित्रांनो पाहतो की मुख्य प्रकार किती आहे तर 4 प्रकार आहे बघा. पहिला प्रकार कोणता येतो अव्ययी भाव समास. बघा कोणता येतो अव्ययीभाव समास. दुसरा प्रकार कोणता तर तत्पुरुष समास. कोणता येतो बघा तत्पुरुष समास. तिसरा प्रकार येतो मित्रांनो बघा द्वंद्व समास. आणि चौथा जो प्रकार आहे मित्रांनो त्या ठिकाणी तर आपल्याला पाहायला मिळतो बहुव्रीही समास. बघा कोणता येतो बहुव्रीही समास. आता यामध्ये पहा प्रत्येक प्रकारामध्ये 2 पद असतात, 2 शब्द असतात बघा मित्रांनो. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं अव्ययीभाव समास म्हटलं तर जे पहिले पद आहे तर पहिले पद काय राहणार आहे तर प्रधान राहणार आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर तत्पुरुष समास म्हटलं तर दुसरे पद काय राहणार आहे मित्रांनो तर प्रधान राहणार आहे, मुख्य राहणार आहे, मेन राहणार आहे बघा. ठीक आहे, प्रधान. ठीक आहे, द्वंद्व म्हटलं तर दोन्ही पदे कसे राहणार आहे तर दोन्ही पदे मित्रांनो कसे राहणार आहे तर महत्त्वाचे राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रधान राहणार आहे बघा. ठीक आहे, बहुव्रीही समास म्हटलं तर दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून तिसरे पद काय राहणार आहे मित्रांनो तर प्रधान राहणार आहे बघा. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो तर मित्रांनो बघा समासाचे 4 प्रकार.
येत्या लक्षात बघा मित्रांनो, ठीक आहे. तर त्यामधून एक प्रकार या ठिकाणी दिसतोय आपल्याला तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासामध्ये 7 प्रकार पडतात बघा. विभक्ती तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, ठीक आहे. त्यानंतर कर्मधारय तत्पुरुष, द्विगु तत्पुरुष, मध्यम पदलोपी तत्पुरुष, असे 7 प्रकार पडतात बघा तत्पुरुष समासाचे. त्यापैकी एक प्रकार या ठिकाणी विचारला त्यांनी, विभक्ती तत्पुरुष समास. आता विभक्ती तत्पुरुष समासामध्ये काय महत्त्वाचं आहे, तर तुमचा विभक्ती हा टॉपिक क्लिअर असला पाहिजे बघा. विभक्तीचे प्रत्येक तुम्हाला माहीत असले पाहिजे. आता बघा काय म्हटलं, षष्टी तत्पुरुष जर म्हटलं तर काय महत्त्वाचं आहे आपल्याला या ठिकाणी बघा. षष्टी जर म्हटलं तर चाचीचे शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजे. षष्टी म्हटलं तर चाचीचे, चाचीचे चा, चाचीचे चा, बघा येत्या लक्षात. सप्तमी म्हटलं तर त ई आ, अशा प्रकारचा या ठिकाणी उल्लेख होणार आहे बघा, ठीक आहे. तर चतुर्थी जर म्हटलं मित्रांनो बघा, तर कोणते, सलाते सलानाते, सलाते सलानाते, येत्या लक्षात बघा. आणि तृतीया म्हटलं तर ने ए शी, ने ए शी, हे प्रत्यय लागणार आहेत. आणि निशी इही, कोणते राहणार आहे बघा, निशी ई आणि ही, बघा ठीक आहे. तर अशा प्रकारचे विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात मित्रांनो. बघा काय म्हटलंय, प्रेमवश, देवपूजा, वनभोजन आणि क्रीडांगण, बघा ठीक आहे. आता जेव्हा समासाचा विग्रह करतो आपण, ठीक आहे, तर जेव्हा साठी एक शब्द बघा, साठी हा एक शब्द तुम्हाला दिसेल. जसं इथे शब्द आहे क्रीडांगण, ठीक आहे. तर क्रीडेसाठी अंगण, काय म्हणतो आपण, क्रीडेसाठी अंगण, बरोबर आहे. मग साठी हा शब्द काय आहे, तर बघा काय म्हटलंय, विभक्ती प्रतीकरूप शब्दयुगी अव्यय आहे बघा. विभक्ती प्रतीकरूप शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर शब्दयोगी अव्यय कशाचे काम करतात, तर विभक्तीचे काम करत असेल तर त्याला काय म्हणतात, विभक्ती प्रतीकरूप शब्दयोगी अव्यय, बरोबर आहे. तर क्रीडेसाठी अंगण, ठीक आहे. तर साठी हा प्रत्यय कशामध्ये येतो बघा मित्रांनो, तर चतुर्थी तत्पुरुष समासामध्ये येतो बघा, ठीक आहे. मग ड ला 3, बघा ड ला 3 फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन नंबर 4, बघा. म्हणजे तुम्ही एका शब्दावरून काय करू शकता, प्रश्न या ठिकाणी ओळखू शकता बघा मित्रांनो, ठीक आहे. मग या ठिकाणी पहिलंच उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे, ठीक आहे. एका विधानावरून आपल्याला उत्तर किंवा ऑप्शन क्लिअर झाल्याचं दिसते बघा, ठीक आहे. मग ड ला 3 जर म्हटलं तर ड ला 3 एकाच ऑप्शनमध्ये आहे. मग ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 तीनही रॉंग आणि चौथा आपलं या ठिकाणी उत्तर राहणार बघा मित्रांनो, ठीक आहे. प्रेमवश म्हणजे काय, तर प्रेमाने वश, बघा काय म्हटलेलं आहे, प्रेमाने, प्रेमाने वश, ठीक आहे. काय लागलाय, तृतीय विभक्ती, कोणती विभक्ती, तृतीय विभक्ती, ए ला 4, ठीक आहे. तृतीय तत्पुरुष समास. देवपूजा, आता देवपूजा म्हटलं पा, देवाची पूजा, देवपूजा म्हटलं म्हणजे देवाची पूजा, तर काय आलेलं आहे बघा, देवाची म्हणजे काय येणार, षष्टी, बला काय येणार, एक येणार बघा मित्रांनो. मग राहिलं काय, तर बघा वनभोजन, वनातील भोजन, काय म्हटलंय, वनातील भोजन, वनातील भोजन, काय दाखवलेलं आहे बघा, स्थळ दाखवलेलं आहे, ठिकाण दाखवलेलं आहे. स्थळ किंवा ठिकाण म्हणजे अधिकरण, सप्तमी तत्पुरुष, बघा कोणतं येणार, सप्तमी. मग यासाठी ऑप्शन नंबर कोणतं येणार आहे पहा, ऑप्शन नंबर 4 बघा मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे एक प्रश्न परंतु पूर्ण टॉपिक क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. आणि अशा पद्धतीने जर अभ्यास करून ठेवला ना, तर तुम्ही सेकंदामध्ये, तुम्ही पेपरमध्ये सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर काढू शकता बघा मित्रांनो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे बघा, ओके. येता लक्षात बघा मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3, एक शब्द या ठिकाणी विचारलेला आहे बघा, ठीक आहे, की घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला ऑप्शनमधून निवडायचे आहे. या ठिकाणी ऑप्शन, सब ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत बघा मित्रांनो, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी विधानं दिलेले आहे, अ ब क ड आणि खाली सब ऑप्शन दिलेले आहेत बघा, ठीक आहे. तर घोडा शब्दाचे समानार्थी शब्द ओळखायचे आहे बघा, ठीक आहे. हय वारू तुरंग, तुरग तुरंग तुरंगम, अश्व हय वारुणी, कुरग कुरंग कुरगम, ठीक आहे. चला बघा, तर करेक्ट उत्तर काय येणार आहे सांगायचा प्रयत्न करायचा बघा तुम्हाला, ठीक आहे. चला बघा, मी तुम्हाला सुरुवातचे 10 ते 15 सेकंद दिलेले आहेत बघा, ठीक आहे. तिसऱ्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. चला चला, ओके ओके ओके, फास्टमध्ये उत्तर सांगायचे बघा, ठीक आहे. चला काय उत्तर येणार आहे, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय येणार आहे, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल मित्रांनो, हय वारू तुरुंग, अगदी बरोबर आहे, ठीक आहे. कारण घोडा शब्द जर म्हटलं तर काय येते बघा, घोडा म्हटलं म्हणजे अश्व, हय वाजी, तुरंग, तुरग, तुरगम, हय वाजी, अश्व, तुरंग, तुरगम, घोडा, ठीक आहे. हे सर्व शब्द कशाचे आहेत, तर घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, ठीक आहे. तर बघा हय वारू
ठीक आहे. वारू शब्द सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवा. वारू हा घोड्याचा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. तर मग पहिला शब्द अगदी बरोबर आलेला आहे बघा. तुरग तुरंग तुरगम, बरोबर आहे. तुरग तुरंग तुरगम अगदी बरोबर आहे बघा. ठीक आहे. ब नंबरचं विधान सुद्धा बरोबर आहे. आता इथं कुरग नाही, आपल्याला तुरग पाहिजे. तो कुरग पाहिजे का नाही. ठीक आहे. अश्व हय बरोबर आहे. वारुणी, वारुणी म्हणतात का नाही, फक्त वारू म्हणतात, वारुणी नाही. ठीक आहे. त्यामुळे क नंबरचं ऑप्शन काय होणार आहे, कट होणार आहे. अ आणि ब बरोबर आहे. ठीक आहे. मग अ बरोबर ब आहे का नाही. अ आणि ब बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. क आणि ड चूक आहे. ऑप्शन नंबर 2 बघा. ठीक आहे. कशा पद्धतीने उत्तर निघालेलं आहे. तर आपल्याला शब्दाचे समानार्थी शब्द काय करायचे मित्रांनो, पाठांतर करायचे बघा. ठीक आहे. कारण आणि शब्द कसे पाठांतर करायचे, लॉजिकली पाठांतर करायचे बघा मित्रांनो. ठीक आहे. कारण काय म्हटलंय पहा, आता अश्व म्हणजे घोडा होते हे आपल्याला माहिती आहे. वारू म्हणजे घोडा होते बघा. वाजी म्हणजे हय म्हणजे हे माहिती आहे. पण तुरंग तुरगम, ठीक आहे, हे शब्द आपल्याला अशा प्रकारचे. आता एका शब्दाचे जर 10 समानार्थी शब्द असेल तर 10 पाठ करसाल का तुम्ही, नाही. त्यामधले 5 ते 6 शब्द हे आपल्याला माहीत असतात. त्यामधले जे माहीत नाहीत ते पाठ करायचे बघा आपल्याला. ठीक आहे. पाठांतर म्हणजे काय, तर वारंवार पुन्हा पुन्हा वाचायचे आहे बघा. कारण समानार्थी शब्द जवळपास 300 ते 400 शब्द समानार्थी शब्द दिलेले आहेत बघा. ठीक आहे. त्यामधूनच वारंवार प्रश्न येऊन राहिलेले आहेत बघा मुख्य परीक्षेला. ठीक आहे. तर तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो. छोटासा प्रश्न होता बघा. ठीक आहे. नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघा. या ठिकाणी विचारले आपल्याला प्रयोग, आणि मागील 2 व्हिडिओजमध्ये प्रयोग टॉपिक खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितला होता प्रश्नाच्या माध्यमातून. काही शॉर्ट ट्रिक सुद्धा दिल्या होत्या बघा. ठीक आहे. त्याचा वापर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी 3 विधान दिलेले आहे. मंदाचे पुराण वाचून झाले, परशुरामाकडून झाड तोडले गेले, त्याला सवय सोडावी लागली. ठीक आहे. तर 3 विधानं दिलेली आहे आणि खाली सब ऑप्शन दिलेले आहेत बघा. तर अनुक्रमे बघा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. पहिल्या वाक्यात कोणता, दुसऱ्या वाक्यात कोणता, तिसऱ्या वाक्यात कोणता, आणि ते तुम्हाला ऑप्शनवरून सांगायचं आहे बघा. ठीक आहे. चला ट्राय करायचा बघा सर्वांनी. ठीक आहे. प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये उच्चार करायचा आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. कारण मुख्य परीक्षेमध्ये प्री पास झालेत ना, आणि मुख्य परीक्षा आपण सोडवत आहोत. ठीक आहे. मुख्य परीक्षेला आपण बसलेलो आहोत. तर मित्रांनो आपला प्रयत्न कसा असला पाहिजे, 100%च असला पाहिजे बघा. तुम्ही 100% देसाल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी सक्सेस मिळेल. तसा मिळेल का मित्रांनो, नाही ना. चला पहा, घ्या फास्ट करायचा पहा. 4थ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. ओके. ठीक आहे. चला पहा काय म्हटलंय, मंदाचे पुराण वाचून झाले. ठीक आहे. आता वाक्य दिसते आपल्याला बघा. मंदाचे पुराण वाचून झाले. मंदाचे पुराण वाचून झाले. मंदाचे पुराण वाचून झाले. वाचून झाले बघा. आपण हा प्रश्न सॉल्व करत आहोत. कशाचा आहे तर आता क्रिया कोणती आहे, वाचण्याची, म्हणून वाचून झाले हे संयुक्त क्रियापद या ठिकाणी दिसते आपल्याला. हा शब्द झाला क्रियापद. सर्वात पहिले काय ओळखायचं, प्रयोग सोडवत असताना क्रियापद पहिले सोडवायचं. ठीक आहे. नंतर वाक्यातील कर्ता ओळखा. वाचणारा कोण किंवा वाचणारी कोण, मंदा. कर्ता मिळाला आपल्याला बघा. मंदाहून क्रिया कशावर झाली, मंदाने पुराण वाचले, म्हणजे कर्त्याला नेपथ्य लावला, क्रियापद भूतकाळी होत आहे, वाक्यामध्ये कर्म आहे बघा. बघा मी तुम्हाला एक ट्रिक सुद्धा सांगितली बोलता बोलता आताच. वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद तिन्ही गोष्टी आहे. पहिली स्टेप आपली हीच आहे. ठीक आहे. प्रयोग ओळखण्यासाठी वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखताच आली पाहिजे. दुसरी स्टेप, आता कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, क्रियापदाचा काळ ओळखायचा आहे बघा. ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय कोणता आहे बघा, मंदा, चाचीचे प्रत्यय लागलेला आहे, आणि हा एकमेव असा प्रकार आहे बघा. ठीक आहे, की कर्त्याला षष्टीचा प्रत्यय फक्त एकाच ठिकाणी लागतो, तो म्हणजे समापन. कोणता प्रकार आहे, समापन. बघा लक्षात ठेवा, समापन. आता समापन भावे आहे की समापन कर्मणी आहे ते आपण चेक करूया बघा. ठीक आहे. समापन, आता समापन प्रकार आहे कशाचा, गौणत्व. या ठिकाणी गौणत्व कर्मणी, आपण ज्याला आपण म्हणतो गौण कर्तुक कर्मणी किंवा गौण कर्तुक भावे, बरोबर आहे, अशा प्रकारचे प्रकार पडतात. ठीक आहे. भावे आहे का कर्मणी आहे चेक करू. कर्त्याला प्रत्यय आहे, समापन कर्मणी आहे की समापन भावे आहे चेक करूया. वाक्यात कर्म पुराण, कर्माला प्रत्यय आहे का नाही, कर्म प्रथमांत आहे म्हणजे 100% कर्मणी प्रयोग आहे बघा. कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो. ठीक आहे. आणि क्रियापद समापन कर्मणीमध्ये किंवा समापन या प्रयोगामध्ये क्रियापद उन्हून, झाला, झाली, झाले अशा प्रकारचे असते. म्हणजे उत्तर काय येत आहे आपलं, समापन कर्मणी. म्हणजे पहिलं जे वाक्य आहे ते कशाचं आहे, समापन कर्मणी प्रयोगाचं आहे. आता समापन कर्मणी अनुक्रमे म्हटलेलं आहे. पहिलं कशाचं येणार आहे, समापन कर्मणी. समापन कर्मणी प्रयोग.
समापन कर्मणी दोन ऑप्शनमध्ये आहे. पहिला ऑप्शन कट, चौथा ऑप्शन कट. डायरेक्ट कट करायचे, याला ऑप्शन इलिमिनेट मेथड म्हणतात बघा मित्रांनो. ठीक आहे, तर पहा काय म्हटलेलं आहे, ऑप्शन 2 आणि 3 मध्ये उत्तर येणार आहे. कसं, आता बघा काय म्हटलं आहे, पहिला समापन आहे, मग दुसरा नवीन आहे का प्रधान कर्तृक आहे. ठीक आहे, काय म्हटलं पहा, परशुरामाकडून झाड तोडले गेले, कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर त्याला नवीन प्रयोग म्हणतात. काय म्हणतात त्याला, नवीन. कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर त्याला नवीन म्हणतात बघा. आणि नवीन कर्मणी दिलेला आहे म्हणून तो नवीन कर्मणीच होणार आहे बघा मित्रांनो. येता लक्षात, नवीन कर्मणी. आता परशुरामाकडून झाड तोडले गेले, तोडले गेले क्रियापद. तोडणारा कोण, परशुराम. परशुरामाहून क्रिया कशावर झाली, झाडावर. म्हणजे कर्त्याला कडून प्रत्यय आहे, म्हणजे 100% नवीन प्रयोग आहे. वाक्यामध्ये कर्म प्रथमांत आहे, मग वाक्यामध्ये कर्म जर प्रथमांत असेल, कर्त्याला प्रत्यय, कर्म प्रथमांत, कर्मणी प्रयोग. कर्त्याला कडून प्रत्यय म्हणून नवीन कर्मणी प्रयोग. येता लक्षात बघा मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे समापन सोबत सेकंड नंबरला काय पाहिजे, नवीन कर्मणी प्रयोग. म्हणजे आपलं ऑप्शन बी सुद्धा या ठिकाणी क्लिअर होत आहे. विधान दुसरं सुद्धा क्लिअर होत आहे. आणि काय म्हटलंय बघा, समापन सोबत कर्मणी आहे, कोणता, नवीन कर्मणी. म्हणजे 100% ऑप्शन 2 मध्ये उत्तर यायला पाहिजे. तरी चेक करूया, प्रधान कर्तृक कर्मणी म्हणते. आता प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे काय, कर्त्याला तृतीयेचा किंवा चतुर्थीचा प्रत्यय, कर्म प्रथमांत, क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं आहे बघा. ठीक आहे, तर प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हणायचं आहे बघा. काय म्हटलंय, त्याला सवय तोडावी लागली. काय म्हटलंय, त्याला सवय सोडावी लागली. ठीक आहे, सोडावी लागली, सोडणारा कोण, तो. सोडावी लागली, सोडणार हा झाला क्रियापद. सोडावी लागली क्रियापद. सोडणारा कोण, तो. बघा, कर्त्याला चतुर्थीचा प्रत्यय आहे, कर्त्याला तृतीय किंवा चतुर्थीचा प्रत्यय असेल. ठीक आहे, येता लक्षात, क्रियापद भूतकाळी असेल, बरोबर आहे. आणि वाक्यामध्ये त्याने सवय सोडली, म्हणजे सवय हा शब्द काय झाला, कर्म. कर्त्याला प्रत्यय, कर्म प्रथमांत, क्रियापद भूतकाळी. येता लक्षात, सर्व सिम्पटम्स कशाचे आहे, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचे. तर क नंबरचं विधान आपण या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो. ठीक आहे, काय येत आहे, प्रधान कर्तृक कर्मणी. म्हणजे प्रयोग ओळखण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, 3च आहे बघा. ठीक आहे, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय बघा, प्रयोग ओळखण्याचे शॉर्टकट कोणते आहे बघा मित्रांनो, वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, बरोबर आहे. ठीक आहे, ओळखता आलंच पाहिजे. दुसरी स्टेप, तुम्हाला विभक्तीचा चार्ट पाठांतर पाहिजे. विभक्ती, बरोबर आहे, कर्त्याला कोणता प्रत्यय लागला आहे, कर्माला कोणता प्रत्यय लागलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, क्रियापदाचा काळ तुम्हाला ओळखता आला पाहिजे बघा. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, विद्यार्थी क्रियापद आहे कोणतं आहे ते ओळखता आलं पाहिजे बघा. ठीक आहे, येत्या लक्षात. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद विभक्ती आणि काळ ह्या 3 गोष्टी जर ओळखता आल्या, बरोबर आहे, प्रत्यय ओळखता आले, तर तुम्ही काय करू शकता, प्रयोगावर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. येत्या लक्षात बघा मित्रांनो, ही आहे शॉर्ट ट्रिक बघा मित्रांनो. ठीक आहे, येत्या लक्षात सर्वांच्या. आता बघा, प्रयोग जर म्हटलं मित्रांनो, तर कर्तरी प्रयोग जर म्हटलं बघा, 2 प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. सकर्मक म्हणजे वाक्यामध्ये कर्म राहणार, अकर्मक म्हणजे वाक्यामध्ये कर्म राहणार नाही. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागणारच नाही. कर्माला जर वाक्यामध्ये कर्म असेल तर प्रथमा किंवा द्वितीय विभक्ती लागणार आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर क्रियापद, सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद वर्तमान काळात, अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कसं राहणार, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, 3ही काळात राहू शकतो. संपला तुमचा कर्तरी प्रयोग. त्यानंतर कर्मणी प्रयोग बघा. कर्मणी प्रयोग काय म्हणतो पहा, मुख्य 2 प्रकार, प्रधान कर्तृक कर्मणी, गौण कर्तृक कर्मणी, बरोबर आहे. आणि गौण कर्तृक कर्मणीमध्ये समापन कर्मणी, पुराण कर्मणी, शक्य कर्मणी, बरोबर आहे, नवीन कर्मणी, आणि एक येतो मुख्य तुमचा प्रधान कर्तृक कर्मणी. असे प्रकार पडतात. क्लिअर बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि यामध्ये सर्व सारखंच आहे बघा. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय पाहिजेच, कर्म प्रथमांत राहणार आणि क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी राहणार, याला कर्मणी प्रयोग म्हणतात बघा मित्रांनो. आणि या ठिकाणी बघा भावे प्रयोग. भावे प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार, प्रधान कर्तृक भावे, गौण कर्तृक भावे आणि अकर्तृक किंवा भाव कर्तृक भावे बघा. ठीक आहे, असे 3 प्रकार पडतात बघा. आता प्रधान कर्तृक भावेमध्ये सकर्मक भावे, अकर्मक भावे. गौण कर्तृक भावेमध्ये कोणते येतात, समापन भावे, शक्य भावे, पुराण भावे, नवीन भावे. ठीक आहे, येत्या लक्षात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो स्वतंत्र इंडिव्हिज्युअल आहे, अकर्तृक किंवा ज्याला आपण भावकर्तृक भावे असं म्हणतो बघा. ठीक आहे, आणि ओव्हरऑल जर सिम्पटम्स पाहिले तर कर्त्याला प्रत्यय राहणार, कर्माला प्रत्यय राहणार, बरोबर आहे. जर वाक्यात कर्म असेल तर कर्माला प्रत्यय राहणार,
आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी एकारांत राहणार, म्हणजे क्रियापदाला एक मात्रा राहणार. संपला तुमचा प्रयोग कर्तरी, कर्मणी आणि भावे. आणि हे 3 प्रकार जर तुम्हाला येत असेल तर चौथा प्रकार मिश्र किंवा संकरित प्रयोग या ठिकाणी कर्तृ कर्म संकर, कर्तृ भाव संकर, कर्म भाव संकर, कर्तृ कर्म भाव संकर, ठीक आहे, अशा प्रकारचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात बघा मित्रांनो. ठीक आहे, तर ते सुद्धा एकदा एक व्हिडिओ तुम्हाला मी संकरित प्रयोगावरती या ठिकाणी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे बघा. ठीक आहे, की संकरित प्रयोगावर येणारे प्रश्न कसे सोडवावे, ठीक आहे, सेकंदात कसे ओळखावे बघा. ठीक आहे, तर त्यावर सुद्धा एखादा छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे, चला बघा, या ठिकाणी आपले 4 प्रश्न आपण पाहिले मित्रांनो बघा. आणि बघा सर्वांना अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो बघा. ठीक आहे, MPSC महाराष्ट्र कंबाईंड पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2026 बघा. आपण या ठिकाणी बघा विदर्भ IASच्या प्लॅटफॉर्मला तुम्हाला या ठिकाणी एक टेस्ट सिरीज पाहायला मिळते. ऑफलाईन टेस्ट सिरीज आहे बघा मित्रांनो, कारण आपला जो पेपर असतो हा काय असतो, कंबाईंड पूर्व परीक्षेचा हा काय असतो मित्रांनो, तर ऑफलाईन असतो बघा मित्रांनो. मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा, ऑफलाईन परीक्षा असते बघा. तर ऑफलाईन परीक्षा आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता या ठिकाणी बघा गट ब आणि गट क, ठीक आहे, दोन्हीसाठी हे टेस्ट सिरीज तुम्हाला फायद्याची आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, आता या टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, प्रत्येक प्रश्नाचं जे स्पष्टीकरण आहे हे प्रिंटेड स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, आणि सोबत महाराष्ट्रामध्ये या परीक्षांचे सेंटर कुठं आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची आहे. ठीक आहे, त्यासाठी बघा तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे नागपूर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे कोणता आहे पहा, तर नागपूरमध्ये. ठीक आहे, बघा नागपूर एक केंद्र दिलेलं आहे. दुसरं छत्रपती संभाजीनगर बघा. ठीक आहे, तिसरं चंद्रपूर शहरामध्ये तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज सोडवता येईल. यवतमाळ आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, दर्यापूर आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि या ठिकाणी बघा अमरावती बघा येत्या लक्षात. आणि प्रत्येक ठिकाणी तुमचे या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून हे टेस्ट सिरीज सोडवू शकता बघा मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं पहा, या ठिकाणी वेळापत्रक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल बघा मित्रांनो. ठीक आहे, ऑफलाईन टेस्ट सिरीजचं एक वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे बघा. ठीक आहे, एकूण 6 टेस्ट आहेत, बरोबर आहे. बघा आता या ठिकाणी जे आता कालचा जो रविवार होता बघा. ठीक आहे, 26 तारखेला. ठीक आहे, संपूर्ण सामान्य अध्ययन ही दुसरी टेस्ट झालेली आहे बघा. ठीक आहे, आता तिसरी टेस्ट, चौथी टेस्ट, 5वी टेस्ट, म्हणजे बघा तिसरी, चौथी, 5वी, 6वी अशा एकूण 4 टेस्ट तुमच्या आणखी बाकी आहेत बघा मित्रांनो. ठीक आहे, तर या 4 टेस्टसाठी तुम्ही या ठिकाणी नाव नोंदणी करून ठीक आहे तुमच्या टेस्ट तुम्ही सोडवू शकता बघा मित्रांनो. ठीक आहे, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या टेस्ट सिरीज जॉईन करू शकता बघा मित्रांनो. ठीक आहे, तर बघा पूर्व परीक्षेची तयारी करत आहेत. ठीक आहे, आणि टेस्ट सिरीज जर लावली नसेल तर ती तयारी अपूर्ण राहणार आहे बघा मित्रांनो. तर ही सुवर्ण संधी तुमच्या समोर आलेली आहे. ठीक आहे, सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, चला बघा पुन्हा येऊया आपल्या प्रश्नांवरती. बघा 5वा प्रश्न आपल्याला दिसतो मित्रांनो. ठीक आहे, अत्यंत सोपा शब्द आहे बघा. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, माझी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा उपयोग वाक्यात केलेला आहे. ठीक आहे, तर बघा काय म्हटलेलं आहे, तर ते वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे बघा. ठीक आहे, अजी म्या ब्रह्म पाहिले, विद्यमान परिस्थितीत मला हेच योग्य वाटते, पुरोगामी महाराष्ट्रात हे असे घडू शकते, प्रतिगामी विचाराच्या व्यक्तींना याला कडाडून विरोध केला. ठीक आहे, आणि हे 4 विधानं वाचल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये बघा या ठिकाणी 4 ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत बघा. ठीक आहे, तर माझी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा उपयोग वाक्यात केलेला आहे. ठीक आहे, तर तसं वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. विरुद्धार्थी शब्दाचा उपयोग म्हणजे ठीक आहे, आता बघा माझी, माझी विरुद्ध आजी बघा येत्या लक्षात. म्हणजे कॉलेजमध्ये जे विद्यार्थी असतात, पासआउट झालेले विद्यार्थी असतात, त्यांना काय म्हणतात बघा, माजी विद्यार्थी, म्हणजे त्या कॉलेजचे ते विद्यार्थी होते. आणि आजी म्हणजे त्या कॉलेजमध्ये शिकत असलेले विद्यार्थी, वर्तमान काळात शिकत असलेले विद्यार्थी, त्यांना काय म्हणतात, आज प्रेझेंट असलेले विद्यार्थी, बरोबर आहे. किंवा त्यांची ॲडमिशन आहे कॉलेजमध्ये असे विद्यार्थी, म्हणजे आज आजी म्हणजे आजचे आणि माझी म्हणजे मागील, बरोबर आहे. आजी म्हणजे आजचे, आजचे, आणि माझी म्हणजे मागील, बरोबर आहे. येता लक्षात. मग त्यांनी शब्द कोणता दिला, माझी. ठीक आहे, माझीच्या विरुद्ध काय, आजी, आजचे असा उल्लेख कोणत्या वाक्यामध्ये झालेला आहे आणि ते वाक्य तुम्हाला ऑप्शनमधून निवडायचं आहे बघा. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे बघा. पॅटर्न बघा तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, व्यवस्थित अशा प्रकारचं पॅटर्न. ठीक आहे, अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये फॉर्म होत असतो बघा मित्रांनो. ठीक आहे, चला ओके. तर फास्टमध्ये उत्तर द्यायचं आहे बघा, सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, चला चला घ्या पटापट पटापट.
5वा प्रश्न आहे बघा. तुमचं झालं असेल तर आपण या ठिकाणी सुरू करूया. ठीक आहे, चला पहा काय म्हटलं आहे पहा. अजी म्या ब्रह्म पाहिले. ठीक आहे, काय म्हटलं पहा, अजी म्हटलेलं आहे. आपल्याला अजी नाही, आपल्याला आजी पाहिजे. आजी काय पाहिजे, आजी. मग पहिलं वाक्य ते येणारच नाही बघा. ठीक आहे, येणारच नाही बघा मित्रांनो. ठीक आहे, चला बघा काय म्हटलेलं आहे की विद्यमान परिस्थितीत मला हेच योग्य वाटते. विद्यमान परिस्थिती म्हणजे काय, आजची परिस्थिती. विद्यमान परिस्थिती म्हणजे सध्याची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती, आजची परिस्थिती. येत आहे लक्षात. ठीक आहे, म्हणजे या बला आपण वेटिंगवर ठेवू शकतो. ठीक आहे, त्यानंतर पुरोगामी महाराष्ट्रात हे असे घडू शकते. काय म्हटलं आहे, पुरोगामी महाराष्ट्रात हे असे घडू शकते. आता या वाक्यामध्ये बघा काय म्हटलं, पुरोगामी महाराष्ट्रात. ठीक आहे, त्यामुळे आता बघा या शब्दामुळे इथं हे उत्तर येणार का, नाही. प्रतिगामी विचाराच्या व्यक्तींना याला कडाडून विरोध केला पाहिजे. ठीक आहे, पुरोगामी, प्रतिगामी. ठीक आहे, येतं लक्षात. तर बघा हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी कट होणार आहे. ठीक आहे, एकच उत्तर येणार आहे बघा, ब या ठिकाणी बरोबर पाहिजे बघा मित्रांनो. ठीक आहे, विद्यमान परिस्थिती म्हणजे काय, कारण 4 पैकी एकच आपल्याला ओळखायचं आहे बघा, आणि या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बघा मित्रांनो. विद्यमान परिस्थितीत मला हेच योग्य वाटते, म्हणजे आजच्या परिस्थितीत, आत्ताच्या परिस्थितीत, म्हणजे ब बरोबर आहे. आता हेच वाक्य ऑप्शनमध्ये व्यवस्थित चेक करा कुठं आहे, ब कुठं आहे बघा. तर विद्यमान परिस्थितीत मला हेच योग्य वाटते, ऑप्शन नंबर 3. नाहीतर बघा काय होते की उत्तर तर आपलं बरोबर येते, प्रॉब्लेम कुठं होते बघा. विद्यमान परिस्थितीत मला हेच योग्य वाटते, मला माहीत आहे हे 100% हेच उत्तर आहे, आणि मी काय करतो, OMR माझ्या जवळ असते आणि मी पटकन 2 नंबरचं काय करतो, ऑप्शन गोल करतो. तसं करू नका, खाली सब ऑप्शन दिलेले आहेत. हेच वाक्य इथं कोणत्या ऑप्शनला आहे ते चेक करा. विद्यमान कुठे येते, 3 नंबरच्या ऑप्शनला. इथं ब ला आहे, इथं 3 ला आहे. आपल्याला हे ऑप्शन आहेत बघा, हे आपल्याला गोल करायचे असतात बघा. काय येणार उत्तर, ऑप्शन नंबर 3 बघा मित्रांनो. ठीक आहे, येतं लक्षात. चला नेक्स्ट, नंतरचा बघा. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. ठीक आहे, आणि हे वाक्य आयोगाच्या आवडीचं वाक्य आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न विचारतात. ठीक आहे, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, या केवळ वाक्याचे पृथक्करण करा म्हणते. पहा काय करा म्हणते, पृथक्करण करा. आता पृथक्करण करणे म्हणजे वेगळे करणे, बरोबर आहे. म्हणजेच काय, वाक्यातील काय ओळखणे, वाक्यातील उद्देश ओळखणे, बरोबर आहे. त्यानंतर वाक्यातील विधेय ओळखणे, उद्देश विस्तार ओळखणे, बरोबर आहे. विधेय विस्तार ओळखणे, कर्मपूरक ओळखणे, बरोबर आहे, अशा प्रकारचं. तर मित्रांनो हा टॉपिक एवढा इझी आहे, मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करायचं बघा, मी तुम्हाला काही शब्द क्लिअर करून देतो. तेवढं जर तुम्ही जसंच्या तसं केलं ना तर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही बघा. ठीक आहे, चला पहा. वाक्य पृथक्करण शॉर्टकट काय आहे बघा. ठीक आहे, वाक्य पृथक्करण शॉर्टकट काय आहे बघा. या ठिकाणी वाक्य पृथक्करण म्हटलं तर आपल्याला पहा, आपल्याला माहिती आहे कर्ता, वाक्यातील कर्ता आपण सहज ओळखू शकतो बघा. परंतु वाक्य पृथक्करणामध्ये कर्त्याला काय म्हणायचं, उद्देश म्हणायचं बघा. काय म्हणायचं, उद्देश असं म्हणायचं. ठीक आहे, चला ओके. त्यानंतर वाक्यातील आपण विशेषण ओळखू शकतो बघा. आपल्याला माहिती आहे अधिविशेषण, विधिविशेषण, बरोबर आहे. तर बघा काय असते की अधिविशेषण म्हणजे कर्त्याच्या आधी, कर्त्याच्या अगोदर, त्याला काय म्हणतात, अधिविशेषण म्हणतात बघा. काय म्हणतात, अधिविशेषण. आपल्याला माहिती आहे कर्त्याच्या आधी असते, बरोबर आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या आधी येत असेल त्याला अधिविशेषण म्हणतात. ओके, आता अधिविशेषण म्हटलं तर याला वाक्य पृथक्करणामध्ये काय म्हणतात, उद्देश विस्तार म्हणतात बघा. काय म्हणतात, उद्देश विस्तार असं म्हणतात बघा. समजून राहिलं बघा. याला म्हणतात उद्देश विभाग झाला. त्यानंतर विधेय विभाग चालू होतो बघा. ठीक आहे, विधेय विभागामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, तर आपल्याला माहित आहे की क्रियापद आपण सहज ओळखू शकतो, वाक्यातील क्रियावाचक शब्द. ठीक आहे, परंतु इथं त्याला काय म्हणतात, विधेय म्हणतात बघा. इथं त्याला काय म्हटलेलं आहे, तर विधेय म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण म्हणतो बघा. काय म्हणतो, क्रियाविशेषण असं म्हणतो. आता क्रियाविशेषणालाच ठीक आहे वाक्य पृथक्करणाच्या भाषेमध्ये काय म्हणतात बघा मित्रांनो, त्याला विधेय विस्तार असं म्हणतात बघा. विधेय विस्तार असं म्हणतात. विस्तार येत आहे का सर्वांच्या लक्षात. त्यानंतर बघा तिसरा पार्ट आहे कर्म सुद्धा विधेय विभागातच येतो बघा. ठीक आहे, आता कर्म आपण त्याला कर्मच म्हणतो आणि विधेय वाक्य पृथक्करणामध्ये सुद्धा त्याला कर्मच म्हणतात बघा. बरोबर आहे. आता कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला आपण काय म्हणतो, कर्मविशेषण म्हणतो. ठीक आहे, तर त्याला इथं काय म्हटलं आहे पृथक्करणामध्ये, कर्मविस्तार म्हटलेला आहे बघा. ठीक आहे, येत्या लक्षात सर्वांच्या. तर बघा त्यानंतर बघा एक शब्द आहे की विधिविशेषण बघा. काय म्हटलेलं आहे, विधिविशेषण.
आता विधिविशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द जर नामाच्या नंतर येत असेल तर त्याला विधिविशेषण म्हणतात, परंतु वाक्यपृथक्करणाच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणायचं? त्याला विधानपूरक म्हणायचं. बघा काय म्हणायचं? त्याला विधानपूरक म्हणायचं. बघा येतं लक्षात तुम्हाला? त्याला विधेयपूरक म्हणतात, त्याला विधिपूरक सुद्धा म्हणतात बघा मित्रांनो. ठीक आहे, तर एवढं जरी तुम्ही करून ठेवलं ना, बघा वाक्यपृथक्करणामध्ये दोनच विभाग असतात बघा. याला म्हणतात उद्देश्य विभाग. काय म्हणायचं त्याला? उद्देश्य विभाग. बरोबर आहे. आणि बघा या सर्व गोष्टींना काय म्हणतात? विधेय विभाग असं म्हणतात बघा. विधेय विभाग येत्या लक्षात. मग यामध्ये आधारपूरक सुद्धा येते बघा, आणखी कर्मपूरक सुद्धा येते. ठीक आहे, तर आहे, पण महत्त्वाचे शब्द एवढे आहे बघा. ठीक आहे, एवढं जर तुम्हाला माहीत असलं ना, एवढ्याच गोष्टींवर हा टॉपिक डिपेंड आहे बघा. ठीक आहे, कारण वाक्यातला कर्ता मला ओळखता येते, परंतु मला माहीतच नाही की त्याला उद्देश म्हणते म्हणून. बरोबर आहे. अधिविशेषण विधिविशेषण मला क्लिअर माहीत आहे, परंतु त्याला उद्देश विस्तार म्हणतात, विधिविशेषणाला विधानपूरक म्हणतात. हेच माहीत नसेल तर आपण ओळखू शकत नाही. चला क्लिअर झालं एवढं. ठीक आहे, एवढं तुम्हाला करून ठेवायचं आहे बघा या टॉपिकसाठी. आता बघा काय म्हटलंय? शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. मग दिसतो हा शब्द काय झाला? क्रियापद. बरोबर आहे. चला स्टेप बाय स्टेप घेऊया. बघा काय म्हटलंय इथं? उद्देश 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 उद्देश. म्हणजे पहिले काय ओळखायचं आपल्याला? उद्देश ओळखायचा. उद्देश म्हणजे काय म्हटलं आपण? करता. ठीक आहे, तर मग काय म्हटलं बघा? क्रियापद कोणता दिसतो? क्रियापद हा शब्द काय आहे? दिसतो. त्याला काय म्हणतात? विधेय म्हणतात. काय म्हणतात त्याला? तर त्याला म्हणायचं विधेय. ओके. दिसणारा कोण? क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, नारी किंवा नारे, कोण किंवा काय अशा प्रकारचे प्रत्यय जोडले आणि प्रश्न विचारला, वाक्यातील कर्ता मिळतो. दिसणारा कोण? गुलमोहर हा झाला कर्ता. आणि कर्त्याला मित्रांनो काय म्हणतात बघा? तर त्याला म्हणतात उद्देश. बरोबर आहे. येत्या लक्षात बघा. ठीक आहे, मग उद्देश काय पाहिजे? गुलमोहर. उद्देश काय पाहिजे? येते का? नाही. उद्देश काय पाहिजे? येते का? नाही. उद्देश काय पाहिजे? येते का? नाही. उद्देश काय पाहिजे? गुलमोहर. यास ऑप्शन नंबर 4. बाकी चेकही करायचं काम नाही बघा मित्रांनो. येऊन आलं बघा. ठीक आहे, म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप. मी एकच फक्त मला माहिती आहे उद्देश, कर्त्याला उद्देश म्हणतात. आणि प्रश्न कशामुळे सुटला बघा? कारण मला वाक्यातील कर्ता ओळखता येते. मग मला काय करावं लागेल? वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद मला ओळखताच आला पाहिजे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखणे हे कुठं काम पडते बघा? वाक्य पृथक्करणामध्ये, प्रयोग सोडवताना बघा. ठीक आहे, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य बनवताना बघा. ठीक आहे, खूप साऱ्या ठिकाणी मला हा टॉपिक, छोटासा टॉपिक आहे बघा. ठीक आहे, तुम्हाला हा प्रत्येक ठिकाणी कामी पडणार आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, येतं लक्षात. आता इथं सर्व क्लिअर आहे. ऑप्शन चेक करूया बघा. ठीक आहे, काय म्हटलंय पहा. नंतर काय म्हटलंय? विधानपूरक काय आहे? मोहक आहे म्हणते बघा. विधानपूरक काय म्हणते? मोहक. आता विधानपूरक कशाला म्हटलेलं आहे बघा मी? ठीक आहे, तर विधी विशेषणाला विधानपूरक म्हटलेलं आहे. ठीक आहे, येत्या लक्षात. काय म्हटलंय पहा. कर्त्याबद्दल विशेष माहिती देणारा, नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द जर नामाच्या नंतर येत असेल तर त्याला विधानपूरक असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? विधानपूरक म्हणतात बघा मित्रांनो. ठीक आहे, येत्या लक्षात. गुलमोहर बद्दल विशेष माहिती. गुलमोहर कसा? मोहक. गुलमोहर कसा? मोहक. कर्त्याबद्दल विशेष माहिती कर्त्याच्या नंतर असेल विधी विशेषण म्हणतात, आणि विधी विशेषणाला विधानपूरक म्हणतात. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर विधेय विस्तार कोणता आहे बघा? विधेय विस्तार म्हणजे काय? क्रिया विशेषणाला विधेय विस्तार म्हणतात. बरोबर आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द क्रिया विशेषण. बघा या ठिकाणी मग क्रियापद दिसतो. आता वाक्यातील क्रिया विशेषण कसं ओळखायचं बघा मित्रांनो. ठीक आहे, क्रियापदाला केव्हा, कोठे, कसा, कशी, कसे या शब्दांनी क्रियापदाला प्रश्न विचारला की डायरेक्ट क्रिया विशेषण मिळते बघा. ठीक आहे, केव्हा दिसतो, कोठे दिसतो, कसा दिसतो. बघा काय म्हटलेलं आहे? तर 3 पैकी कोणताही एका प्रश्नाचं उत्तर येतेच बघा. ठीक आहे, तर क्रियापदाला जेव्हा केव्हा, कोठे, कसा, कशी, कसे या शब्दांनी प्रश्न विचारला तर वाक्यातील क्रिया विशेषण मिळते बघा मित्रांनो. ठीक आहे, काय म्हटलंय बघा? केव्हा दिसतो? शरदाच्या चांदण्यात दिसतो. केव्हा दिसतो? शरदाच्या चांदण्यात दिसतो. मग क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला काय म्हणतात? त्याला क्रिया विशेषण असं म्हणतात बघा. आणि क्रिया विशेषणाला या वाक्य पृथक्करणाच्या टॉपिकमध्ये क्रिया विशेषणाला काय म्हणतात? त्याला विधेय विस्तार असं म्हणतात बघा. शरदाच्या चांदण्यात. येत्या लक्षात बघा मित्रांनो. तर वाक्य पृथक्करण एका टॉपिकमधून पूर्ण वाक्य पृथक्करण संपलं बघा तुमचं. ठीक आहे, तुम्हाला फक्त हा एवढाच चार्ट करून ठेवायचा आहे बघा. बस एवढा चार्ट केला की वाक्य पृथक्करण तुमचं या ठिकाणी कंप्लीटच झालं म्हणून समजा बघा.
येत आहे सर्वांच्या लक्षात बघा मित्रांनो. ठीक आहे, चला बघूया पुढचा प्रश्न. ओके, बघा करून ठेवायचं आहे एवढं तुम्हाला. 100% त्या टॉपिकवर प्रश्न पडतो म्हणजे पडतो. बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी दिसते आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि बघा मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की लाईक करायचा आहे बघा मित्रांनो. आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करायचा आहे, कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सीचा अभ्यास करत आहे, पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत आहे. ठीक आहे मित्रांनो, मुख्य परीक्षेचा अभ्यास करत आहे, म्हणजे कंबाईंडमध्ये जी पोस्ट टार्गेट केली आहे तुम्ही, PSI STI ASO, ठीक आहे, जे काय पद तुम्ही टार्गेट केलं असेल तर मित्रांनो त्यांना सुद्धा काय करा, ही लिंक शेअर करायची आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे बघा. ओके, चला पहा. विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे. या स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखायचा आहे बघा. वाक्प्रचार, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, शब्दसंग्रहामध्ये वाक्प्रचारावर सर्वात जास्त काम करावं लागते बघा मित्रांनो. आणि 100% 2, 3 किंवा 4 प्रश्न तुम्हाला मुख्य परीक्षेला या टॉपिकवर पाहायला मिळतात बघा. ठीक आहे, हायलाइटेड टॉपिक आहे बघा. ठीक आहे, चला बघा. तर काय म्हटलंय, विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे. जास्त विचार केला तर डोके दुखते ना. ठीक आहे, हे त्याचंच लक्षण आहे म्हणते बघा. ठीक आहे, तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. वाक्प्रचार कोणते, डोके उठणे, डोके भडकणे, डोके वर काढणे, डोके खाजवणे. ठीक आहे, 4 पैकी कोणते येईल बघा. 10 सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, चला पहा, पटापट पटापट सांगायचं आहे पहा. चला ओके, चला पटापट पटापट सांगायचं आहे पहा. बघा या ठिकाणी काय म्हटलंय पहा, विचार करणे सोपे नाही. विचार करणे सोपे नाही, कारण आपण पाहतो ना एखाद्या गोष्टीवर आपण विचार करतो. ठीक आहे, सोपं नाही आहे बघा एखाद्या गोष्टीवर विचार करणं. ठीक आहे, तर अगदी बरोबर आहे. डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे. जास्तच जर विचार केला एखाद्या गोष्टीवर, ठीक आहे, तर डोकं भारी पडते. ठीक आहे, आपण बिलकुल काय यार काय चालू आहे, ठीक आहे, लक्षात नाही येऊन राहिलं, आपण असं डोकं वगैरे खाजवतो मित्रांनो. ठीक आहे, येता लक्षात. काय म्हटलंय पहा, विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी सुद्धा करून टाकली. ठीक आहे, काय असेल बघा त्याचं उत्तर. हो ना यार, माझ्या लक्षातच नाही येऊन राहिलं. ठीक आहे, असं आपण करतो ना, म्हणजे डोकं वगैरे खाजवतो, म्हणजे डोके खाजवणे हा तर हे तर उत्तर येत आहे बघा. ठीक आहे, येत आहे लक्षात. एकदम तुम्हाला ट्रिकी वेनं सांगत आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे. ड, मग ड कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये आहे पहा. ड इथं आहे बघा, ड इथं आहे का नाही, मग याला लगेच कट करा. ड इथं आहे, इथं आहे का नाही, मग याला कट करा. आपलं उत्तर 1 किंवा 3 मध्ये येणार आहे बघा. ठीक आहे, अ ड क ड. पा डोके वर काढणे हे तर येणारच नाही बघा. ठीक आहे, डोके वर काढणे होणार का नाही, त्याला काय म्हणतात बघा, डोके उठणे. आपण काय म्हणतो, एखाद्या वेळेस डोकं दुखायला लागलं आपलं, आपण म्हणतात डोकं उठलं यार, बरोबर आहे. म्हणजे काय, तर डोके उठणे. ठीक आहे, सोबतच डोके खाजवणे, त्याला म्हणतात विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे. यासाठी वाक्प्रचार कोणता आहे मित्रांनो, तर डोके उठणे. म्हणजे काय येणार, अ आणि ड दोन्हीही गोष्टी बरोबर. बघा प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढलं बघा मित्रांनो. ठीक आहे, ती पद्धत तुम्हाला वापरायची आहे या प्रश्नांमध्ये. ओके मित्रांनो, चला पहा पुढचा प्रश्न पाहूया. ठीक आहे, चला पहा प्रश्न क्रमांक 8. आणि तुम्ही प्रश्न पाहिल्याच्या नंतर, ठीक आहे, तुम्हाला जर डोक्यात काही प्रश्न येत असेल तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता बघा मित्रांनो. ठीक आहे, तुमचे सजेशन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बघा. येता लक्षात मित्रांनो. बघा, वरपांगी नको असल्याचे सोंग करून, वरपांगी नको असल्याचे सोंग करून एखादीच्या पाठीमागे लाभ मिळवण्यासाठी जाणे या अर्थाची म्हण कोणती. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. वर पांगी नको असल्याचे सोंग करणे, म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते. ठीक आहे, मग आपण समोरच्या व्यक्तीला आपण डायरेक्ट म्हणतो का, नाही मला हे पाहिजे, नाही 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 जाऊ द्या, मला काही एवढं पाहिजे नाही, मला काही असं वाटत नाही, बरोबर आहे. म्हणजे वरून वरून नाही म्हणणे, बरोबर आहे, वरून वरून नाही म्हणणे. बघा येतं लक्षात. वरपांगी नको असल्याचा सोंग करून एखादीच्या पाठीमागे लाभ मिळवण्यासाठी जाणे या अर्थाची म्हण कोणती. म्हणजे वरून वरून नकार देणे, परंतु ते मिळवण्यासाठी मागे मागे जाणे, बरोबर आहे. मग त्याला काय म्हणतात बघा, लक्षात आला अर्थ. ठीक आहे, वर नाही म्हणणे, परंतु ते मिळवण्यासाठी, ठीक आहे, ती वस्तू व्यक्ती ठिकाण जे काय असेल ते मिळवण्यासाठी त्या व्यक्तीच्या मागे मागे जाणे, बरोबर आहे. तर मग त्याला काय म्हणतात, नग नग म्हणत पायलीच्या मागं पडणं, आगीतून निघावे आणि फुपाट्यात पडावे, अग अग म्हशी मला कुठे नेशी,
ओठापर्यंत आले पण पोटात नाही गेले. ठीक आहे, तर बघा म्हण ओळखायची आहे बघा. ठीक आहे, कोणती अर्थ दिलेला आहे, म्हण ओळखायची आहे बघा. ठीक आहे, चला घ्या पटापट उत्तरं सांगायचे बघा मित्रांनो. चला ओके, बघा तुमचं या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, मी तुम्हाला ऑप्शन 2 कट करून देतो बघा. ठीक आहे, आगीतून निघावे आणि फुफाट्यात जावे. बरोबर आहे, म्हणजे एका संकटातून निघणे आणि दुसऱ्या संकटात जाणे त्याला म्हणतात आगीतून निघावे आणि फुफाट्यात पडावे. असं सांगितलेलं आहे का आपल्याला? अर्थ नाही, याला कट करा. ओठापर्यंत आले पण पोटात गेले नाही. बरोबर आहे, म्हणजे 99% पूर्ण झाला परंतु 1% पूर्ण झालं का नाही, असा अर्थ दिलेला आहे का? बघा नाही. बघा तुम्हाला 2 म्हणींमध्ये कन्फ्युजन होणार आहे, 1 आणि 3 मध्ये. नग नग म्हणत पायलीच्या मागं पडणं. बरोबर आहे, आणि अग अग म्हशी मला कुठं नेशी. बघा काय म्हटलेलं आहे पहा. तर या 2 पैकी परफेक्ट जे म्हण आपल्याला दिसून राहिलेले बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे. काय म्हटलंय पहा, अग अग म्हशी मला कुठे नेशी. आता या म्हणीचा जर शब्दशः अर्थ आपण घेतला तर काय होते? ठीक आहे, की असं म्हशीला धरून असेल तो. बरोबर आहे, ठीक आहे, म्हशीची दावण धरून असेल आणि म्हैस आता चालली पुढे पुढे. आता हाच म्हशीला पकडून आहे ना. बरोबर आहे, येतं लक्षात. मग तो काय म्हणत आहे की आता म्हैस पुढे पुढे जात आहे. आता याचा त्यामध्ये स्वार्थ आहे म्हणून तो तिला घेऊन पुढे पुढे चाललेला आहे. पण तो काय म्हणतो की अग अग म्हशी मला कुठं नेशी, म्हणजे वरवर तो नाही म्हणत आहे. बरोबर आहे, वरपांगे नको असल्याचे सोंग करून एखादीच्या पाठीमागे लाभ मिळवण्यासाठी जाणे म्हणजे काय? तर अग अग म्हशी मला कुठं नेशी. बघा म्हणी तुम्हाला 1-2 वेळेस जरी तुम्ही वाचून घेतल्या ना बघा मित्रांनो, सहज तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात राहतील बघा. ठीक आहे, ओके, चला पहा. आणि मित्रांनो बघा आणखी या ठिकाणी बघा तुम्हाला एक अतिशय आनंदाची एक गोष्ट पुन्हा. ठीक आहे, की ज्या विद्यार्थ्यांना ठीक आहे आपण बघा या ठिकाणी विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला ठीक आहे आजचं लेक्चर तुम्ही पाहतात. ओके, तर विदर्भ IAS अकॅडमी आपण पाहतो मित्रांनो सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये रिझल्ट देणारी, अतिशय प्रामाणिक ऑथेंटिकपणे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर काम करणारी अकॅडमी आपल्याला दिसते आहे बघा. ठीक आहे, आणि तुमचा हा विश्वास या ठिकाणी तुम्ही कायम ठेवायचा आहे बघा. ठीक आहे, काय दिसतंय बघा मित्रांनो की आगामी शैक्षणिक वर्षासाठी ऑफलाईन नवीन बॅचेस. बघा काय म्हटलं आहे, ऑफलाईन नवीन बॅचेस नवीन अभ्यासक्रमानुसार बघा मित्रांनो. ठीक आहे, तर या ठिकाणी बॅचेसचं एक शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल बघा मित्रांनो. ठीक आहे, एकूण 6 बॅचेस तुम्हाला दिसते आहे. त्यापैकी UPSC MPSC, UPSC MPSC आणि UPSC MPSC या 3 बॅचेस पहिले आपण डिस्कस करूया बघा. ठीक आहे, तर UPSC MPSC मराठी माध्यमातून बघा. ठीक आहे, मराठी माध्यमातून राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच 2026-27 साठी पूर्व, मुख्य आणि मुलाखत बघा अशा 3 बॅचेस तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे. ठीक आहे, तर 22 जून पासून चालू होणारी ही बॅच आहे राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच 2026-27 साठी मराठी माध्यमातून. बघा येत्या लक्षात सर्वांच्या. ठीक आहे, सोबत ही बॅच तुम्हाला जून महिन्याच्या नंतर 20 जुलैला दुसरी बॅच या ठिकाणी चालू होत आहे बघा. ठीक आहे, सोबतच UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच 2026-27 साठी. ठीक आहे, पहिली बॅच 22 जून, दुसरी बॅच 20 जुलै आणि तिसरी बॅच 17 ऑगस्टला या ठिकाणी चालू होत आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर लगेच नाव नोंदणी करायची आहे बघा. बॅचेसला लिमिटेड सीट्स आहेत बघा मित्रांनो, कारण ऑफलाईन बॅच आहे. ठीक आहे, ऑफलाईन बॅचसाठी तुम्हाला या ठिकाणी बघा लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे बघा. ठीक आहे, सोबतच बघा मित्रांनो MPSC कंबाईन एक्झाम बरोबर आहे, यासाठी सुद्धा 3 बॅचेस या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहे बघा. ठीक आहे, बघा या ठिकाणी दिसते MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कंबाईंड इंटिग्रेटेड बॅच 2026-27. ठीक आहे, तर यासाठी गट ब आणि गट क साठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी 29 जून 2026. ठीक आहे, ही एक बॅच आहे. ठीक आहे, त्यानंतर 27 जुलै 2026 आणि 24 ऑगस्ट 2026 अशा 3 बॅच कंबाईंड पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेच्या ऑफलाईन बॅचेस तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहे. डेट सेव्ह करून ठेवा बघा मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करत असाल MPSC कंबाईंड, MPSC राज्यसेवा, UPSC, तर मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी प्रत्येक बॅच ठीक आहे स्वतंत्र नवीन बॅच या ठिकाणी चालू होत आहेत. तर सर्वांनी लगेच काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे बघा. ठीक आहे, ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी कॉल करून आपले सीट रजिस्टर करू शकता बघा मित्रांनो. ठीक आहे, चला बघा थँक्यू. आणि बघा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो अलंकारावरती हा प्रश्न आलेला आहे बघा. ठीक आहे, आता मराठीमध्ये भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकार हा टॉपिक आपल्याला दिलेला असतो बघा मित्रांनो. ठीक आहे, जसं
एखाद्या स्त्रीचं सौंदर्य दागिने घातल्याच्या नंतर कसं खुलते बघा मित्रांनो, ठीक आहे. तर तसंच भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकार असतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार बघा, ठीक आहे. शब्दालंकाराचे यमक अलंकार आहे, श्लेष अलंकार आहे, अनुप्रास अलंकार, 3 ठरलेले टॉपिक आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि अर्थालंकारामध्ये एकूण 22 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्यापैकी 10 ते 12 प्रकार असे आहे जे पुन्हा पुन्हा परीक्षेला येतात बघा, ठीक आहे. आणि त्यामधून एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे बघा, ठीक आहे. अर्थालंकारावर प्रश्न आहे बघा, कोणता आहे? अर्थालंकारावर प्रश्न आहे बघा. भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसुनी पारवा, तो खिन्न निरस एकांत गीत गातो. या ओळींमधून कोणता अर्थालंकार या ठिकाणी दिसतो बघा? चेतना गुणोक्ती, शोभावोक्ती, अतिशयोक्ती, अन्योक्ती, ठीक आहे. 4 पैकी योग्य उत्तर या ठिकाणी कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. चला बघा, प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. चला पहा मित्रांनो, काय करायचं आहे, कमेंटच्या माध्यमातून तुमचे काही डाऊट्स असेल, ठीक आहे, काही प्रश्न असेल तुमच्या परीक्षेसंदर्भात, अभ्यासासंदर्भात, तर तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. किंवा एखाद्या प्रश्नामध्ये डाऊट असेल, बरोबर आहे, ते सुद्धा तुम्ही डिस्कस करू शकता कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे. चला पहा मित्रांनो, ओके. बघा या ठिकाणी अलंकार दिलेले आहेत बघा, ठीक आहे. जसं चेतना गुणोक्ती अलंकार पाहतो आपण. आता चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? तर निसर्गातील ज्या वस्तू व्यक्ती ठिकाण आपण पाहतो बघा. जसं निसर्गातील ज्या निर्जीव गोष्टी आहे त्या सजीवांप्रमाणे काम करताना जेव्हा दाखवल्या जातात त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतो आपण. जसं की चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना, ठीक आहे. तर काय म्हटलंय? चाफा म्हणजे एक झाड आहे, ठीक आहे, एक फुलाचं झाड आहे बघा, बरोबर आहे. परंतु काय म्हटलंय? चाफा बोलेना, बोलणे, चाफा चालेना, चालणे, बरोबर आहे. चाफा खंत करी, खंत करणे, म्हणजे एक जिवंत प्राण्यासारखा, जिवंत व्यक्तीसारखा त्या ठिकाणी आरोप त्या वस्तूंवर केला जातो, तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. असं काही केलेलं आहे का? नाही. मग याला कट करा ना. त्यानंतर बघा अतिशयोक्ती अलंकार आपल्याला दिसतो बघा मित्रांनो. अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादी गोष्ट वाजवीपेक्षा फुगवून सांगणे, एखादी गोष्ट वाजवीपेक्षा फुगून सांगणे, याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार बघा मित्रांनो. जसं आपण पाहतो ना की प्रसिद्ध एक एक्झाम्पल आहे बघा. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं. मामांजीची दाढी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, त्याला लांडोरीचा पाय लागला आणि त्याचा ओघळ वेसीपर्यंत गेला बघा, ठीक आहे. म्हणजे जे तेल झाकून ठेवलं तो उरलेलं तेल, ठीक आहे, त्याचा ओघळ कुठपर्यंत गेला? वेशीपर्यंत गेला आणि त्या ओघळामध्ये उंट पोहून गेला बघा. याला म्हणतात अतिशयोक्ती. तेल कितीचं? दमडीचं आणलं होतं बघा. ती रडली समुद्राच्या समुद्रा, म्हणजे ती रडली त्यामुळेच हा प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर सर्व भरले बघा. ती रडली समुद्राच्या समुद्रा, याला काय म्हणतात? अतिशयोक्ती अलंकार, ठीक आहे. असं दिलेलं आहे का बघा? नाही. अन्योक्ती म्हणजे काय? एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे अन्योक्ती. हा सुद्धा प्रकार इथं दिलेला आहे का? नाही. बघा काय म्हटलेलं आहे पहा. भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसुनी पारवा, तो खिन्न निरस एकांत गीत गातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते. एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या वस्तूचे, एखाद्या ठिकाणाचे हुबेहूब जसेच्या तसे परंतु वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते, त्याला काय म्हणतात मित्रांनो? त्याला शोभावोक्ती अलंकार म्हणतात बघा. कोणता येईल ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 मध्ये बघा मित्रांनो, ठीक आहे. अत्यंत सोपा आहे बघा. मराठी भाषा आपली मातृभाषा आहे, आपली घरची भाषा आहे बघा मित्रांनो. आणि मुख्य परीक्षेला 50 प्रश्नांसाठी विचारली जाते, ठीक आहे. पूर्व परीक्षा निघाल्यावर मुख्य परीक्षा मित्रांनो लक्षात ठेवा, मराठी सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी असा करून ठेवावा लागतो 50 पैकी 50 आउट ऑफ आपल्याला घ्यायचे आहे बघा मित्रांनो, ठीक आहे ना. आणि या ठिकाणी आपण तशा प्रकारचा प्रयत्न करत आहोत बघा मित्रांनो, ठीक आहे. ओके, चला पहा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी मित्रांनो एकदा लाईक करायचा आहे बघा व्हिडिओला. ओके, चला पहा. क्रांती या शब्दाचा अचूक शब्दसमूह कोणता? नेहमी पोरांचं कन्फ्युजन होणारा प्रश्न बघा. क्रांती
ठीक आहे. बघा जे प्रश्न डाऊटफुल राहतात, जे प्रश्न नेहमी कन्फ्यूज करतात बघा परीक्षेमध्ये, अशा प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. आणि हे टॉपिक पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट होणारच हे मी तुम्हाला सांगतो बघा. ठीक आहे. येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये कंबाईन ग्रुप सी, कंबाईन ग्रुप बी या मुख्य परीक्षांना तुम्हाला हे टॉपिक, हे हायलाइटेड टॉपिक करून ठेवायचे आहे बघा मित्रांनो. ठीक आहे ना. बघा काय म्हटलेलं आहे, क्रांती आणि एक आहे उत्क्रांती. क्रांती आणि उत्क्रांती, क्रांती आणि एक शब्द आहे उत्क्रांती. बघा हे दोन शब्द पुन्हा पुन्हा तुम्हाला कन्फ्यूज करतात बघा परीक्षेत. ठीक आहे. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्टबदल, कोणत्याही क्षेत्रात चळवळीने होणारा इष्टबदल, कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्टबदल, कोणत्याही क्षेत्रात औद्योगिकरणाने होणारा इष्टबदल, आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत बघा. ठीक आहे. तर करेक्ट उत्तर काय येणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे बघा. क्रांती म्हणजे काय बघा, 5 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे बघा. ठीक आहे सर्वांचंच. ओके. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल, हळूहळू होणारा बदल, हळूहळू होणारा बदल त्याला म्हणायचं उत्क्रांती. एकदम होणारा बदल, एकाकी होणारा बदल, एकाकी होणारा बदल त्याला काय म्हणतात तर क्रांती म्हणतात बघा मित्रांनो. ठीक आहे. काय म्हटलं आहे बघा, कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्टबदल होणार का, त्यांनी क्रांती विचारलेला आहे बघा. होणार का नाही. कोणत्याही क्षेत्रात चळवळीने होणारा इष्टबदल, हे तर होणारच नाही बघा. कोणत्याही क्षेत्रात औद्योगिकरणाने होणारा इष्टबदल नाही. कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्टबदल, एकदम होणारा इष्टबदल म्हणजे काय तर क्रांती. ठीक आहे. मग क कुठं आहे बघा, ऑप्शनमध्ये चेक करा. ठीक आहे. क क क फक्त क, ऑप्शन नंबर 4 कोणतं येणार बघा, ऑप्शन नंबर 4 फक्त क बरोबर बघा. येत्या लक्षात मित्रांनो. चला पहा, तर हा शब्द पुन्हा पुन्हा कन्फ्यूज होतो म्हणून घेतला होता बघा. आणि बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला की येणार असेल तर येईन बापडा या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय तुम्हाला ओळखायचा आहे बघा. ठीक आहे. येणार येईन बापडा असेल, ठीक आहे, वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचा आहे बघा. शब्दांच्या जातीमध्ये 8वी अविकारी जात आहे, शब्द जाती आहे, तिला आपण केवळ प्रयोगी शब्द जाती असं म्हणतो, केवळ प्रयोगी. आता केवळ प्रयोगी अव्यय जेव्हा आपण पाहतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते बघा. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय तर हे भावनेचे उद्गार असतात, हे वापरायचे म्हणून वापरलेले असतात बघा. ठीक आहे. आणि आपल्या परमिशनशिवाय आपल्या तोंडातून हे शब्द बाहेर पडलेले असतात. एकाकी, ठीक आहे, उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी, ठीक आहे, उत्कट भावना व्यक्त करताना हे शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात. केवळ प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग नसतात बघा, लक्षात ठेवायचं. आणि केवळ प्रयोगी अव्ययाचे मुख्य 9 प्रकार पडतात बघा. प्रशंसादर्शक, ठीक आहे, आश्चर्यदर्शक, मौनदर्शक, बरोबर आहे, अशा प्रकारचे एकूण 9 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामध्येच बघा व्यर्थ उद्गारवाची अव्यय बघा, केवळ प्रयोगी अव्ययामध्ये व्यर्थ बघा काय म्हटलेलं आहे, व्यर्थ उद्गारवाची अव्यय, उद्गारवाची अव्यय, व्यर्थ उद्गारवाची अव्यय. ठीक आहे. हा एक प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसतो बघा. व्यर्थ उद्गारवाचक अव्यय म्हणजे काय तर ती वापरायची म्हणून वापरली असतात बघा. ठीक आहे. आणि ते जर वाक्यात वापरली नाही वापरली त्याचा काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. ते लकब म्हणून वाक्यामध्ये वापरलेले असतात, वापरायचे म्हणून वापरलेले असतात, त्याला म्हणतात व्यर्थ उद्गारवाची अव्यय. ठीक आहे. तर बघा येणार असेल तर येईल बापडा, बरोबर आहे. तर या वाक्यामध्ये तुम्हाला दिसत आहे पहा बापडा, कोणता शब्द आहे बघा बापडा. तर ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी तुम्हाला करेक्ट उत्तर देईल, बरोबर आहे. बापडा, जळलं मेलं, ठीक आहे, बघा म्हणून, ठीक आहे, अशा प्रकारचे जे शब्द असतात ना, तर जे वाक्यामध्ये येतात परंतु ते वाक्यामध्ये असले काय नसले काय त्याचा काही एक फरक पडत नाही. तर त्याला काय म्हणायचं आहे व्यर्थ उद्गारवाची अव्यय. कशामध्ये येतात केवळ प्रयोगी अव्ययामध्ये. ठीक आहे. येणार असेल तर येईन, बरोबर आहे, एवढं वाक्य म्हटलं तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होते. आणि येणार असेल तर येईल बापडा, तर बापडा शब्द वापरला काय नाही वापरला काय हा वाक्यात नसला तरी चालेल बघा. ठीक आहे. तर याला म्हणतात व्यर्थ उद्गारवाची अव्यय बघा मित्रांनो. ठीक आहे.
तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण जे प्रश्न पाहिलेले आहे बघा, ठीक आहे. प्रश्न तर खूप सारे आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. परंतु बघा या ठिकाणी आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी डिस्कस करत आहोत, ठीक आहे, जेणेकरून तुम्ही अभ्यास करत असताना, ठीक आहे, या प्रश्नांना म्हटल्यापेक्षा या टॉपिकला तुम्ही काय करसाल, थोडंसं वेटेज, ठीक आहे, या परीक्षेमध्ये आहे हे तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर तुम्ही थोडं रिवाईज करसाल बघा, ठीक आहे. येता लक्षात मित्रांनो बघा, तर मुख्य परीक्षेसाठी अत्यंत फायदेशीर असणार हे लेक्चर आहे, ठीक आहे. आणि जर आवडलं असेल तर नक्की सर्वांनी लाईक करायचं बघा मित्रांनो. सोबत तुम्हाला टेस्ट सिरीजसाठी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे, सोबत नवीन बॅचेची सुद्धा माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, जर नवीन असाल, ठीक आहे, MPSC कंबाईंड पूर्वपरीक्षा, MPSC कंबाईंड मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल, तुम्ही तयारी करत असाल, ठीक आहे, तर मित्रांनो उशीर करू नका, वेळ घालवू नका बघा. विदर्भ IAS अकॅडमी, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, कंटेंटसाठी ओळखली जाणारी, ठीक आहे, एक प्रामाणिकपणे रिझल्ट देणारी एक अकॅडमी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते बघा, ठीक आहे. तर लवकरात लवकर काय करायचं आहे, ॲडमिशन करायचं बघा मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे बघा, ठीक आहे. आणि मित्रांना सुद्धा शेअर करायचं मित्रांनो. आणि जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे बघा मित्रांनो. थँक्यू सो मच मित्रांनो, थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये, ठीक आहे. थँक्यू.